सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासाठी पाठवलेले काही त्यांचे विचार. स्वामी समर्थांचे विचार हे केवळ शब्द नसून ती जीवनाची दिशा आहे. त्यांनी भक्तांना दिलेला सर्वात मोठा मंत्र म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर आपल्याला स्वामींच्या विचारावर 20 मिनिटे मनन करायचे असेल तर त्यांच्या शिकवणीतील हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण पाहू. अढळ विश्वास आणि भीतीचा त्याग. स्वामी नेहमी सांगत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की तुम्ही सत्याच्या मार्गावर असता आणि ईश्वरावर तुमचा पूर्ण विश्वास असतो, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. भीती ही प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. कर्माचे महत्त्व. स्वामींनी कधीही आळसाचे समर्थन केले नाही. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, हा त्यांचा साधा नियम होता. तुम्ही तुमचे विहित कर्म प्रामाणिकपणे करा. फळाची चिंता त्यांच्यावर सोडून द्या. अहंकाराचा त्याग. मीपणा हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जोपर्यंत मनात अहंकार आहे तोपर्यंत ईश्वराचा वास तिथे होऊ शकत नाही. स्वतःला करता न मानता सर्व काही स्वामीच करून घेत आहेत, ही भावना ठेवल्यास मन शांत होते. नामस्मरणाची शक्ती. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केवळ उच्चार नसून ते एक ऊर्जेचे स्तोत्र आहे. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होऊन एकाग्रता वाढते. दिवसातील काही वेळ शांत बसून नामस्मरण करणे हे मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. भूतदया आणि सेवा. दुसऱ्याला मदत करणे, भुकेलेला अन्न देणे आणि प्राणीमात्रावर दया करणे हीच खरी स्वामी सेवा. केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापेक्षा एखाद्या गरजूच्या कामी येणे स्वामींना जास्त प्रिय आहे. स्वामींचे काही अनमोल विचार. प्रारब्ध आणि प्रयत्न. प्रारब्ध नशिबाने मिळते, पण ते भोगण्याची शक्ती नामस्मरणाने मिळते. संयम. वेळ प्रत्येकाची येते, फक्त थोडा संयम आणि विश्वास ठेवा. नकारात्मकता. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण लोक फक्त बोलतात. तुमचे सुख दुःख त्यांना भोगायचे नसते. एक छोटासा उपदेश स्वामींनी आपल्यासाठी दिलेला आहे. पुढची 20 मिनिटे डोळे मिटवून शांत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. विचार करा की तुमच्या आयुष्यातील चिंता तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण केल्या आहेत. तुम्हाला नक्कीच वेगळी शांतता, ऊर्जा जाणवेल. स्वामी समर्थांनी नेहमी शिकवले की संकटे ही आपल्याला कर्माची फळे असतात, पण ती सहन करण्याची शक्ती स्वामी आपल्याला देतात. फक्त मनातून भीती काढून टाका आणि श्रद्धेने पुढे जा. श्री स्वामी समर्थांची शिकवण ही केवळ आध्यात्मिक नसून ती जगण्याचा मार्ग दाखवणारी आहे. त्यांचे विचार भक्तांना धीर देतात आणि योग्य दिशा दाखवतात. तुम्हाला जर अशाच प्रकारचे आणखीन काही स्वामींचे विचार ऐकायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.